नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकोस बायोलॉजी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला मराठी माध्यमातून नीटचं प्रिपरेशन करायची संधी मिळणार आहे. तर चला, आजचा टॉपिक आहे मायटोकॉन्ड्रिया, जो की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. चला, मायटोकॉन्ड्रियाबद्दल आपण माहिती जाणून घेण्या अगोदर इथे तुम्हाला डायग्राम शो होत असतील. आणि ही बघा, ही पहिली जी डायग्राम आहे ती सेलची आहे. तो कोणता सेल आहे तुम्ही ओळखू शकता का? या अगोदर आपण सेल हे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यामधील डिफरन्स सांगितला आहे. तर त्यावरून तुम्ही ओळखू शकाल का? कमेंटमध्ये तुम्ही आन्सर करू शकता की हा जो पहिला सेल आहे तो कोणता सेल आहे, प्लांट आहे की ॲनिमल? इथे व्हॅक्यूल अगदी मोठा आहे, तर हा प्लांट सेल झाला. आणि ही जी मी तुम्हाला डायग्राम शो करते हा झाला ॲनिमल सेल. वरचा आहे प्लांट सेल, हा आहे ॲनिमल सेल. तर मायटोकॉन्ड्रियाकडे आपण वळूया. तर मायटोकॉन्ड्रिया हे तुम्हाला प्लांट सेलमध्ये पण दिसत आहेत आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा दिसतील. हे बघा, इथे मायटोकॉन्ड्रिया आहे, इथे मायटोकॉन्ड्रिया आहे, इथे मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे एकापेक्षा जास्त मायटोकॉन्ड्रिया हे सेलमध्ये असतात. आणि हा आहे ॲनिमल सेल. इथेही मायटोकॉन्ड्रिया हे बघा अगदी जास्त आहेत. हे बघा, इथे मायटोकॉन्ड्रिया इथे आहे, इथे आहे, इथे आहे. तर या मायटोकॉन्ड्रियाचे जे नंबर आहेत ते व्हॅरी आहेत, म्हणजे वेगवेगळे आहेत. असे का? तर मायटोकॉन्ड्रियाचे नंबर व्हॅरी होण्यामागचं कारण आहे, ज्या सेल बॉडीला, ज्या ऑर्गॅनिझमला जेवढी एनर्जी लागते त्यानुसार हे मायटोकॉन्ड्रिया तिथे अवेलेबल असतात. कारण आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल असे म्हणतात. जसं आपण सेल एक फॅक्टरी आहे आपण असं म्हणतो, आणि या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे रोल प्ले करणारे सेल ऑर्गॅनेल्स आहेत, ज्यामध्ये गोल्जी ॲपॅरेटस काय करतं, पॅकिंगचं काम करतं. आणि लायझोझोम काय करतं की सुसायडल बॅग म्हणून काम करतं, जे की डेब्रिज म्हणून, म्हणजे जो घाण कचरा असतो तो तिथे जाऊन नष्ट केला जातो. व्हॅक्यूल काय असतं, स्टोअर करून ठेवतो जे अनवॉन्टेड मटेरियल आहे. त्यानंतर असेच वेगवेगळे जी सेल ऑर्गॅनेल्स आहेत त्याच पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाला सुद्धा काही काम असेल. तर ते काम कोणतं? तर मायटोकॉन्ड्रिया हा एनर्जी प्रोड्यूस करतो, एनर्जी निर्माण करतो इन द फॉर्म ऑफ ATP. मायटोकॉन्ड्रिया हे सेंटर आहे कशाचं? एरोबिक रेस्पिरेशनचं. तुम्हाला हे विचारू शकतात की मायटोकॉन्ड्रियामध्ये जे रेस्पिरेशन होतं, जे ATP फॉर्म होते, ते कोणत्या रेस्पिरेशन मार्फत होतं? तर एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन हे कुठे होतं? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. आता हे एरोबिक रेस्पिरेशन काय आहे, ॲनएरोबिक रेस्पिरेशन काय आहे, हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. एरोबिक रेस्पिरेशन असं रेस्पिरेशन आहे ज्यामध्ये ऑक्सिजनची डिमांड असते, ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो हे रेस्पिरेशनसाठी. आणि ॲनएरोबिक रेस्पिरेशन जिथे ऑक्सिजनची गरज खूपच कमी असते किंवा नसतेच, अशाला म्हणतात ॲनएरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे नसतेच, मुळात नसतेच. आणि एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनची नीड ही असते. तर असं एरोबिक रेस्पिरेशनचं सेंटर कोण आहे? तर मायटोकॉन्ड्रिया आहे. ठीक आहे, वरवरच्या गोष्टी कळायला तुम्हाला. मायटोकॉन्ड्रिया हे व्हॅरी असतं वेगवेगळ्या सेलमध्ये. मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे की ATP सिंथेसिस करणं कोणत्या? एरोबिक रेस्पिरेशनच्या मदतीने. आणि मायटोकॉन्ड्रिया हे डबल लेयर बाउंड मेम्ब्रेन, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया हे जे सेल ऑर्गॅनेल आहे हे डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल आहे. जसं आपण व्हॅक्यूल पाहिलं, व्हॅक्यूल हे सिंगल लेयर होतं आणि त्याच्या लेयरला काय म्हणलं गेलं होतं, जे मेम्ब्रेन होते त्याला टोनोप्लास्ट म्हणलं होतं. आणि इथे जे आहे, जे मायटोकॉन्ड्रिया आहे ते कसं आहे? डबल लेयर आहे. ते कसं आहे? डबल लेयर आहे. ठीक आहे. आणि हे डबल लेयर मायटोकॉन्ड्रिया मी तुम्हाला व्यवस्थितरित्या एका फिगरमध्ये शो करते. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता क्लिअरली, हे स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रियन आहे. सिंगलला मायटोकॉन्ड्रियन म्हणतात आणि असं मायटोकॉन्ड्रिया म्हणतात अनेक वचनीमध्ये. ठीक आहे. हे मायटोकॉन्ड्रियाचं काय आहे? स्ट्रक्चर आहे, ज्यामध्ये आउटर मेम्ब्रेन आहे आणि इन्नर मेम्ब्रेन आहे. आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर बाउंड सेल ऑर्गॅनेल आहे, ज्यामध्ये आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे. आउटर मेम्ब्रेन आहे जी
प्लेन आहे, म्हणजे फक्त ती बाउंड केलेली आहे, पण इन्नर मेम्ब्रेन ही जी आहे ही फोल्डेड आहे, फोल्डेड आहे. मग मला सांगा, इन्नर मेम्ब्रेन ही फोल्डेड आहे, तर जास्त स्पेस कोणत्या मेम्ब्रेननी ऑक्युपाय केलं असेल? तर जास्त स्पेस ह्या इन्नर मेम्ब्रेननी ऑक्युपाय केलं. म्हणजे ही जर आपण या मेम्ब्रेनना दोघांची लांबी मोजली तर ही मधली लेयरची मेम्ब्रेन आहे याची लांबी जास्त निघेल. का? कारण ती स्वतःला फोल्ड करून यामध्ये पॅक करून आहे. ठीक आहे, फोल्डमध्ये. आणि हा ग्रे कलरचा जो तुम्हाला हे लिक्विड सॅप दिसत आहे, हे आहे मॅट्रिक्स, यामधलं मॅट्रिक्स आहे. हे जे आपण पाहिलं की इन्नर मेम्ब्रेन फोल्ड आहे, इन्नर मेम्ब्रेन फोल्ड आहे, आणि या फोल्डलाच काय म्हणायला गेलं, इथं काय म्हणलं गेलं? क्रिस्टा म्हणलं गेलं. काय? क्रिस्टा. या अगोदर आपण सिस्टरनी सुद्धा पाहिलेलं आहे. सिस्टरनी रिकॉल करा की सिस्टरनी हे कुठं आपण उल्लेख केलेला आहे. तर सिस्टरनी आपण कुठे स्टडी केलेले आहे? सिस्टरनी हे गोल्जी ॲपरेटस स्टडी करताना आपण सिस्टरनी हा शब्द यूज केला होता. ठीक आहे, तर इथे काय आहे? क्रिस्टा आहे. या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जेव्हा क्रिस्टा येईल, हा पार्ट कुणाचा आहे, म्हणजे हे कशाला म्हणतात? हे मायटोकॉन्ड्रियाच्या रिलेटेड आहे क्रिस्टा. आणि सिस्टरनी जेव्हा येईल ते गोल्जी ॲपरेटसच्या रिलेटेड आहे, असं लक्षात ठेवायचं. मग हे क्रिस्टा कुठे अवेलेबल आहे? तर ही क्रिस्टा कुठे आहे? तर जे इन्नर लेयर आहे मायटोकॉन्ड्रियाची, जी फोल्डेड आहे, या फोल्डलाच काय म्हणलं गेलं? या फोल्ड पोर्शन जो आहे याला काय म्हणलं गेलं? क्रिस्टा म्हणलं गेलं आहे. ठीक आहे, यामध्ये ग्रे कलरचा सॅप पण आपल्याला दिसत आहे, आणि याला मॅट्रिक्स म्हणलं जातं. याला काय म्हणलं जातं? मॅट्रिक्स म्हणलं जातं. एवढं तुम्हाला कळालं? आपल्याला आता रिकॉल करूया आपण. मायटोकॉन्ड्रिया काय आहे? ATP सिंथेसिस करते. कोणत्या प्रोसेसनी? एरोबिक रेस्पिरेशननी. मायटोकॉन्ड्रिया हे डबल मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गॅनेल आहे, ज्याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन आहे, इन्नर मेम्ब्रेन जी आहे ती फोल्डेड आहे, आणि त्या इन्नर मेम्ब्रेनच्या फोल्डेड स्ट्रक्चरला क्रिस्टा असं म्हणलं जातं. इन्नर मेम्ब्रेनला काय? क्रिस्टा असं म्हणलं जातं. मायटोकॉन्ड्रिया हे प्रोटीन सिंथेसिससाठी मदत करतं. मायटोकॉन्ड्रिया हे आता एनर्जी सिंथेसिस होते म्हणजे काय? प्रोटीनच्या फॉर्ममध्ये सिंथेसिस होते. एनर्जी सिंथेसिस कोणत्या फॉर्ममध्ये करते? प्रोटीनच्या फॉर्ममध्ये करते. आणि त्याचमुळे इथे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी रायबोझोम आपल्याला माहिती आहे, रायबोझोम शिवाय प्रोटीन सिंथेसिस होत नाही. तर हे रायबोझोम इथं असतात. तर इथे 17S रायबोझोम्स इथे असतात. ठीक आहे, इथे सर्क्युलर DNA असतो. सर्क्युलर DNAला आपण काय म्हणतो? सिंगल स्ट्रँडेड DNA और प्लाझमिड. ठीक आहे, प्लाझमिड. सर्क्युलर DNA असतात, RNA असतात या मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि रायबोझोम असतात, जे हे सगळे काय करतात? हे सगळे मिळून प्रोटीन सिंथेसिस करतात. तर तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल. आता एकदा पुन्हा रिकॉल करूया, जेणेकरून तुम्हाला या मायटोकॉन्ड्रियाबद्दल काहीही डाऊट असेल तर तो क्लिअर होईल. मायटोकॉन्ड्रिया हा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल आहे. यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं, ज्याच्यातून ATP फॉर्म होतात. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणलं जातं. ठीक आहे, त्यानंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये जे मॅट्रिक्स असतं त्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसचं काम होतं. प्रोटीन सिंथेसिसमध्ये लागणारे रायबोझोम असतात, आणि हे रायबोझोम 70S असतात. यामध्ये सर्क्युलर DNA असतो किंवा सिंगल स्ट्रँडेड DNA असतो. त्यानंतर RNA असतात. ठीक आहे, एवढी माहिती तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी तुमचे डाऊट सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. आणि अशाच लेक्चर्ससाठी तुम्ही या चॅनलशी कनेक्टेड असायलाच हवं असं मला वाटते. त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत येतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणते टॉपिक शिकायला आवडेल यानंतर हे सुद्धा कमेंटमध्ये टाका. थँक्यू सो मच.